नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. चांदवड लासलगाव रोडवर दिघवत शिवारात 32 किलो गांजा जप्त, तस्करी करणारे गजाआड. चांदवड तालुक्यातील दिघवत शिवारात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दिनांक 4/7/2026 रोजी सापळा रचून 32 किलो गांजासह तिघांना अटक केली आहे. या कारवाईत गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण 14,74,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. शनिवारी सकाळी कार MH01 BT 8813 माहितीनुसार ही कार अडविण्यात आली. या कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये 32 किलो वजनाचा अंदाजे 6,40,000 किमतीचा गांजा मिळून आला. कारमधील 3 संशयितांना ताब्यात घेतले. संदीप रामनाथ सानप वय 36 रा कानडीमळा सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, अनिल केशव बोडके वय 30 रा मापाखाडी सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, यश संदीप मोरे वय 24 रा कानडीमळा सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, तर रवी चिमाजी कातकाडे रा सायखेडा तालुका निफाड हा कारचा दरवाजा उघडून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करीत आहे. अंमली पदार्थाची चोरट्या पद्धतीने होणारी तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे अशाच कारवाया केल्या जातील असे वरिष्ठांनी सांगितले. बातमी संकलन B. कुमार केदारे. प्रतिनिधी चांदवड. लोकार्पण मराठी न्यूज.